नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचा तुमच्या यूट्यूब चॅनल प्रवेश SSC मध्ये. उम्मीद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल. तुमच्यासाठी एक नवीन अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे विद्यार्थी मित्रांनो. बार्टी आरटी पोलीस भरती आणि मिलिटरी भरतीचं कट ऑफ किती लागणार, नॉर्मलायझेशन होणार काय, निकाल कधी लागेल याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे. जे विद्यार्थ्यांनी कमेंटमध्ये मार्क्स सांगितले त्या बेसिसवर आज तुम्हाला कट ऑफ सुद्धा मी सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो की किती जाऊ शकते. तर व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत बघा, व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण बघा, तुम्हाला सगळं क्वेरीज तुमचे क्लिअर होतील. जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्या विद्यार्थी मित्रांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकन्स सुद्धा प्रेस करा अशा प्रकारच्या नवीन अपडेटसाठी. तर चला विद्यार्थी मित्रांनो, सर्वात पहिले आपण याची प्रक्रिया काय होती, कट ऑफ कसं लागेल हे संपूर्ण माहिती इथे जाणून घेऊया. सर्वात पहिले विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे मागच्या वर्षीचं 24-25चं जे वॅकन्सी होती ते 3000 होती. आता आरटीचे 500 जागा तुम्हाला माहिती आहे ते वेगळे झाले आहेत. आणि त्याचबरोबर आता बार्टीचे जे जागा आहेत, बार्टीचे जे जागा आहेत ते सुद्धा आता हे कन्फर्म झालेलं नाही की 3000 मध्येच आरटीला 500 जागा देण्यात आले किंवा 3000 प्लस आरटीला वेगळे जागा देण्यात आले. आरटी मध्ये जे मातंग समाजातील लोक आहेत त्यांना जर ते 500 वेगळे असतील तर तुमचा कट ऑफ तुम्हाला कमी पाहायला भेटणार आहे. तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा कट ऑफ तुम्हाला कमी पाहायला भेटणार आहे. त्याचबरोबर आता हा मागचा जो कट ऑफ होता तो गेलेला होता 54 गुण कट ऑफ गेलेला होता आणि सर्वाधिक स्टुडंट जो होता तो 88 मार्क होता. त्याचबरोबर इथे निवड 1902 विद्यार्थ्यांची निवड झालेली होती जनरल मध्ये. त्याचबरोबर महिलांमध्ये 4 गुण कट ऑफ गेलेला होता, सर्वाधिक गुण 54 गेलेला होता आणि 576 विद्यार्थी फिमेल जे आहेत ते सिलेक्ट झालेले होते. त्याचबरोबर आता जनरल मेरिट लिस्ट मध्ये तुम्ही बघू शकता 54 कट ऑफ होता, 1902 विद्यार्थी सिलेक्ट होते, 576 महिला 576 होत्या, 4 कट ऑफ गेलेला होता. ऑर्फन साठी 5 जागा होत्या, तिथे कट ऑफ 31 गेलेला होता. वंचित साठी 149 जागा होते, 41 कट ऑफ होता. सिलेक्शन अगेन्स्ट वॅकंट पोस्ट 341 होते, तिथे कट ऑफ 48 गेलेला होता. आणि मिलिटरी भरतीचं तुम्ही बघू शकता 27 जागा होत्या आणि कट ऑफ बघा किती कमी गेलेला होता, फक्त 16 कट ऑफ गेलेला होता विद्यार्थी मित्रांनो. आता तुमचा प्रश्न असेल की सर ह्यावेळेसचा कट ऑफ किती जाणार. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वात पहिले मी जे आपल्याला कमेंट बॉक्समध्ये जे आलेले होते विद्यार्थ्यांचे स्कोर आलेले होते ते तुम्ही सर्वात पहिले इथे बघून घ्या. यामध्ये बघू शकता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सर्वाधिक गुण, त्यांचे नाव आणि गुण. सर्वाधिक गुण हे एक भारती बारवे म्हणून आहे, तिला 92 गुण. आता हे खरं आहे काय आहे तिला माहिती, पण तिने कमेंट बॉक्समध्ये आपल्याला 92 गुण सांगितले आहे, म्हणजे ही विद्यार्थी टॉपर असू शकते, भारती बारवे म्हणून. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता एक म्युझिक वर्ल्ड म्हणून एक आहे, तो आरटीचा आहे, आरटी संस्थेतील त्याने फॉर्म भरलेला, त्याला 87 मार्क आहेत, पोलीस भरतीमध्ये सांगत आहे. त्याचबरोबर एक अवी भालेराव त्याला 84 मार्क, टेक्निकल आर्या म्हणून एक आहे त्याला 81, मुक्ता मेत्रेला 82 मार्क. त्याचबरोबर मिताली मनवरे हिला 81 मार्क. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता हा उद्देश क्षीरसागर 70 मार्क, किरण डोंगरे 76, स्नेहा रोडे 70, मयूर राऊत त्याचबरोबर 74, रोहित बागडे 72, न्यूज ट्रेंडिंगला 71. त्याचबरोबर बघू शकता नोब मास्टरला 76, मयूर गरुडला 69, राजू 63, श्रद्धा ठोकले त्याचबरोबर 60. त्याचबरोबर संकेत दौंडेला 65 गुण आहेत. त्याचबरोबर विकास साबळे 60 गुण. यूट्यूब म्हणून एक चॅनल आहे त्याला 62 गुण आणि नेहा तिला 39. हे बघू शकता तुम्ही सर्वाधिक जे गुण चालू झालेलं होतं ते 92 पासून सुरू झालेलं टॉपर आपल्याकडे कमेंट बॉक्समध्ये आलेला आहे. आणि त्याचबरोबर आता कमीत कमी जे गुण आलेले आहे, जे विद्यार्थीला कमीत कमी गुण आलेला आहे ते बघू शकता. एक अनिल मेंढके आहे त्याला 37 गुण आहे, तुम्ही बघू शकता. आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ते जे गुण आहे ते 50 ते 60च्या मधात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना गुण आहे. म्हणजे नो डाऊट हे तुम्हाला हे विद्यार्थी टॉपर दिसतीलच, हे विद्यार्थी टॉपर असतीलच. 84, 87, 92, 81, 70, 76 हे विद्यार्थी टॉपर असतील. पण तुम्हाला आतापर्यंत जे कट ऑफ कमीत कमी जाईल ते 37 पर्यंत. आता बार्टीला किती विद्यार्थी सिलेक्ट करतील, किती जागा तिथे आहेत आणि त्याचबरोबर यामध्ये कोण वंचित आहे, कोण जनरलमध्ये येते, कोण फिमेल आहे, हे सुद्धा इथे तुम्हाला कळेल. त्यानुसार तुमचा कट ऑफ डिसाईड होईल विद्यार्थी मित्रांनो. नो डाऊट हे जे विद्यार्थी टॉपर आहेत आपल्याकडे हे तर लिस्टमध्ये असणारच आहे. अशा प्रकारची अपडेट होती.
तुम्ही तुमचे स्कोर आणखी मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, कारण यामध्ये खूपशा विद्यार्थ्यांनी कमेंट केलेलं होतं. सर्वांचा डाटा मी इथे दाखवू शकत नाही. तुम्ही तुमचा स्कोर आणखी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि तुम्हाला काय वाटते किती कट ऑफ जाते हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारची अपडेट होती. जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची क्वेरीज असतील तर मला ते सुद्धा सांगा. आता तुमचा रिझल्ट, आता UPSCचा जो होता तो एक्झाम व्हायची होती एका संस्थेची, ते एक्झाम झालेली आहे. तर तुम्हाला कट ऑफ आम्ही सांगितलं होतं की रिझल्ट तुम्हाला 15 ते 16च्या दरम्यान, पण आता काही रिझल्ट लागलेला नाही. जर रिझल्ट आता लागलेला नाही तर रिझल्ट विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दिवाळीच्या नंतर तुम्हाला आता पाहायला भेटणार आहे. दिवाळीच्या नंतर तुम्हाला हा रिझल्ट तुम्हाला पाहायला भेटू शकते विद्यार्थी मित्र. हे सुद्धा एक एक्सपेक्टेड आहे. तुमचं कट ऑफ सुद्धा एक एक्सपेक्टेड होता. तुम्ही बघू शकता तुम्हाला 92 जे विद्यार्थी आहे भारती बारवे ते 92 तुम्हाला दिसत आहे. त्याचबरोबर काही विद्यार्थी असतील आणखी ज्यांना कट ऑफ किती असेल त्यांनी सगळे विद्यार्थीपर्यंत हा व्हिडिओ पोहोचलेला नाही. विद्यार्थीपर्यंत सगळ्यापर्यंत विद्यार्थीपर्यंत व्हिडिओ पोहोचवा, कारण ते सुद्धा आपल्याला गुण सांगतील. त्यानुसार आणखी आपण एक कट ऑफ किती जाऊ शकते, आणखी टॉपर किती राहू शकतात आपल्यामध्ये, त्यानुसार ते आपण इथे सांगूया. अशा प्रकारची अपडेट होतील. जर तुम्हाला कोणत्या प्रकारचे क्वेरीज असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आपण भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.